अर्धा तास उशीर झालाय तुम्हाला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. गाइज, यू नो मुंबई's ट्रॅफिक. बाय द वे, हा माझा बॉयफ्रेंड संजय. संजय आणि ही माझी लहानपणीची मैत्रीण कुमसुम. बोले तो ऍक्च्युली तिचं नाव कुसुम आहे, पण मी लहानपणापासून तिला कुमसुम म्हणते. हॅलो. आणि हा तिचा नवरा अनुज. कैसा आहे रे बेडू? सो फनी. ऍक्च्युली तो जॅकी दादाचा फॅन आहे. ओ, कैसा आहे रे बेडू? एकदम मस्त. तुम्ही उभे काय आहेत? बसा ना एक मिनिट. एक्सक्यूज मी, 1 चेअर प्लीज. ओ सॉरी, थँक्यू. बसा. मिस्टर अनुज सरनोबत आपल्या आवडत्या माणसाला दुसऱ्या माणसासोबत पाहून कसं वाटतं हे आता तुला कळेल. शशांक, रुपालीने कुसुमसाठी किती छान दागिने आणलेत बघ ना. शशांक, त्या फसवा लोकांसाठी एवढं खुश होण्याची गरज नाही. आज तुझे खरे दागिने त्यांच्यामुळे गेलेत. विसरलीस का? त्यांना दोष द्यायची काही गरज नाही. माझे दागिने ना तुझ्यामुळे गेले आणि ते परतही तुलाच आणायचे. उगाच या विषयावर तमाशा नकोय. मी तमाशा करतो? तुला त्या लोकांची चूक दिसतच नाही का ग? आधी गरीब म्हणून आपला अपमान केला, माझे पैसे बुडवले, तुला कळत का? शशांक, जरा शांत हो. उद्या संक्रांतीसाठी त्यांच्याकडेच जायचंय आपल्याला. आणि तू असा बघणार असेल ना तर मी आपण तिकडे येणार नाहीये. माझी मदत करायचं सोडून माझेच पैसे बुडवलेत त्यांनी. तुम्हाला जायचं तुम्ही जा, मला आग्रह करायचा नाही. शशांक, बस. तू आता काही एक्सक्यूज दिलास, पण मला हे एक्सक्यूज पटलेलं नाहीये. आणि आता तू काही कारण दिलंस तरी त्याच्यावरती हे सोल्युशन असूच शकत नाही. जान, नाव लिसन टू मी. माझा बॉयफ्रेंड आहे असा कुसुमला संशय आला होता. सो कोणाला तरी तिच्या समोर उभं करणं भाग होतं मला. आणि माझी कितीही इच्छा असली तरी जगासमोर तुझा बॉयफ्रेंड म्हणून हात नाही पकडू शकत मी. काय करणार होते मी? आता ॲटलिस्ट तिला आपल्या दोघांवर तरी डाऊट येणार नाही. आणि मला हवं त्यावेळेस मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटू शकते. पण मला माहिती आहे मी तुझ्याशी खूप रूढ वागले, हेच सांगणार होतास ना. पण अनुज, मला खरंच तुझा खूप राग आला होता. अरे तू माझ्या समोर कुसुमचा हात हातात घेतोस, तिला मिठी मारतोस, तिच्यासाठी मला इग्नोर करतोस. हे सगळं बघताना मला काय वाटत असेल? खरं सांगायचं तर मी ब्रेकअपचा सुद्धा विचार केला, पण त्या विचारानेही मला त्रास व्हायला लागला. आणि शेवटी मी विचार केला की मला जे वाटतंय ते तुला सुद्धा कळायला हवं. आणि मग म्हणून मला हे सगळं करावं लागलं. अनुज, काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही. आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचंही तुला होऊ देणार नाही. आता कसं वाटतंय? माहित नाही. चल बाय. मृदुला चहा दे. शशांक, हे काय? तू अजून याच कपड्यात? चल आवर पटकन. का? हे कपडे का वाईट आहेत? याच कपड्यात येणार आहेस तू? कुठे? हे कुसुमचा संक्रांतीचा पहिला सण आहे. सुगड पूजायचंय, वाण द्यायचंय. तिच्या सासूबाईंनी सगळ्यांना बोलावलंय आपल्या. कशाला? पुन्हा अपमान करायला? हे बघ, झालं ते झालं. त्यांनी आपली माफी मागितली आहे ना, मग मुलीकडची बाजू आहे आपली असं मनात ठेवून नाही चालणार रे. कुसुमसाठी तरी आपल्याला जायला पाहिजे तिथे. ती पण तशीच
काय म्हणालास? आई तुम्ही व्हा पुढे. मला शर्टाची इस्त्री करायचे, ते ऍक्च्युली काल गडबडीत राहून गेलं. आम्ही मागणं लगेच येतोच. बरं, लवकर या पण उशीर नका करू. शशांक, अरे लवकर आवर ना. तिकडे सगळे त्यांना प्रश्न विचारतील आणि ते बरं नाही दिसणार. सांगितलं ना एकदा, मी नाही येणार. ठीक आहे, मी दागिन्यांचा विषय परत नाही काढणार. हं? माझ्यासाठी चल प्लीज. कुसुम, खरंच खूप चविष्ट झाले तर लाडू. थँक्यू आई. वा, सुनेचं जोरदार कौतुक सुरू आहे वाटतं. या तुमचीच वाट बघत होतो. अनुज, काय रे, तू कुठे निघालास? ऑफिसला. नाही, आत्ता कुठेही जायचं नाहीये. आज गुरुजी जे सांगतील तेच करायचंय. तुझी पहिली संक्रांत आहे अनुज. लग्नानंतर वर्षभर सगळे सण साजरे करायचे असतात. ऑफिसला गेलो नाही तर एलीसोबत डिनरला जाता येणार नाही. पण आत्ता इथे थांबायलाच हवं. थोड्या वेळाने काहीतरी कारण देऊन निघेन. वासंतीताई, तुम्ही सुरू करा. हो. बाबा या ना, बसा. अनुज, सॉरी. थँक्यू. झालं असेल तुमचं तर आम्ही उठू का? नाही थांब. रेखा, अनुज. मला हो म्हणजे घे. घे कुसुम. माझ्या बायकोचे दागिने लुबाडलेत आणि सुनेला सोन्यात बुडवताय. आता मी पाहतोच. नाही माझ्या बायकोचे दागिने तुमच्याकडून वसूल केले तर नाव शशांक लावणार नाही. दादा, तू इथे काय? कुसुम, अगं आई, शशांक, तू इथे काय करतोस? ते मी अशा का बघताय माझ्याकडे? मी कुसुमला शोधायला आलो. रूमचा दरवाजा उघडा दिसला म्हणून मी इथे, आणि कपाटही उघडं होतं म्हणून मी इथे आलो कपाटाचं दार लावायला. दागिन्याचं कपाट कोणी उघडं ठेवतं का कुसुम? आणि हा तुझ्या सासूबाईंनी तर तुला आजच दिला ना. अगं असाच टाकून तू कुठे गेली होती? आता हा कुठे हरवला असता तर मागच्या वेळेसारखा आमच्यावर आला असता ना. म्हणून मी हा दागिना कपाटात नीट ठेवत होतो तर इतक्यात तू आलीस. नाही, मला आईने कुसुमला बोलवायला म्हणून पाठवलं होतं, पण तू इथे का आलायस?
इथे दे. आमच्या कुसुमला सगळे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करायला खूप आवडतात. हो, दरवर्षी संक्रांतीला ताई पतंगही उडवते. काय कुसुम तुला पेच लढवता येते? आता इथे पतंग नाही म्हणून, नाहीतर डेमोही दाखवला असता तिने, हो ना? अरे मग होऊन जाऊ दे ना, मी आत्ता पतंग आणि मांजा मागवतो. अरे नेकी और पुचपच रूपा. ए अशी माघार घ्यायची नाही. तुला माहित नसेल, मी पण आमच्या गल्लीतला चॅम्पियन होतो. अरे हो, पण तुला पतंग उडवायला कोणी शिकवलं? मी. विसरलास? बघू ना, बघू आपण. मग आज सगळ्या चॅम्पियन्सची मॅच होऊन जाऊ द्या. ए बात वहिनी. मला यातलं काही कळत नाही. तुम्ही कंटिन्यू करा. मला ऑफिसमध्ये मीटिंग आहे, मला जावं लागेल. मला पण माझ्या किटी फ्रेंड सोबत संक्रांत सेलिब्रेट करायला जायचंय. आज कोणीही कुठेही जाणार नाहीये. रीना, तुझ्या त्या किटीच्या मैत्रिणींना घरीच बोलाव प्लीज. ठीक आहे. तुला खरंच पतंग उडवता येते? अरे सवाल. लहानपणी मी दिवसभर पतंग उडवायचो आणि घरी आल्यावर हे सगळे माझ्यावर उडायचे. पण आता कुसुममुळे मला पतंग उडवायला मिळणार. वा. अरे नुसती पतंग कसली उडवताय? स्पर्धा लावा ना. गुड आयडिया. सगळ्यात जास्त जो पतंग गोळा करेल ना तो जिंकणार. वेद, मी आजही तुझी पतंग गाठवू शकतो. अरे बघू ना. हा, होऊन जाऊ दे आमने सामने. होऊन जाऊ दे. अनुज तर म्हणाला होता की घरी गेस्ट येणार आहेत आणि आता हा पतंग उडवून सेलिब्रेशन करतोय. अनुज माझ्याशी खोटं बोलतोय का? उगाच घाई केली मी. आत्ता घरात कोणी नाहीये. मला माझं काम फत्ते करण्याची हीच योग्य वेळ आहे. कुठे चाललास? मी कुठे नाही. उन्हाचा खूप त्रास होते मला, म्हणून घरात जातोय. घरी की तिच्या रूम मध्ये? आणि तिला न विचारता तू तिच्या कपाटाचा दरवाजा का उघडलास? सांगितलं ना तुला एकदा, तिच्या कपाटाचा दरवाजा उघडा होता, आत दागिने होते म्हणून मी कपाट बंद केला. शशांक, खरं काय हे तुलाही माहिती आणि मलाही. अरे तुझ्या बहिणीचं सासर आहे हे, आणि तिला काही त्रास होणार नाही एवढं तरी बघ प्लीज. चल आता. माझे सगळे साठवलेले पैसे एका फटक्यात डुबले. मी रस्त्यावर आलोय या अनुज सरनोबतमुळे. माझी पै न पै तुझ्याकडून वसूल केली नाही तर नाव लावणार नाही मी. तुझा काहीतरी वीक पॉइंट असेलच आणि तो मला शोधायला हवा. हॅलो सरनोबतांचं घर आहे, कोण पाहिजे? अनुज सर आहेत का? तुम्ही कोण बोलताय?
मी इलिशा प्रधान बोलतेय. मला जरा त्यांच्याशी प्रोजेक्टच्या कामाबद्दल बोलायचं होतं. बर चालते चालते सांगते. हॅलो. हॅलो, अरे कुठे आहेस तू? मी कधीपासून तुला कॉल करते, तू रिसीव्ह का नाही करत आहेस? बिझी होतो मी. ऍक्च्युली घरी आज पूजा आहे आणि मकर संक्रांत आहे, त्यामुळे कुसुमच्या घरातले सगळे आले. कधी येतोयस? ऍक्च्युली घरी सगळेच आहेत, त्यामुळे मला नाही वाटत मला जमेल. अनुज, तुझ्यासाठी किचन मध्ये खपून जेवण केलंय मी. मी स्वतःसाठी सुद्धा कधी एवढी मेहनत घेतलेली नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड यार. तू डिनर साठी येणार म्हणून दिवसभर मी तुझी वाट पाहते. काय काय प्लॅन्स केले आहेत माहितीये, आणि आता आयत्या वेळेला तू मला प्लॅन कॅन्सल करतोयस असं सांगतोयस. अनुज, मला काही ऐकायचं नाही. दिस इज नॉट डन. म्हणजे तू तरी इथे ये, नाही तर मी तिथे ये. नाही, नको एली, तू इथे येऊ नकोस. मी बघतो, मीच येतो तिथे. मला असं अचानक घरातून नाही निघता येणार एली. घरात सगळे आहेत. बस आपल्याबद्दल कोणाला डाऊट नको यायला. मी करतो मॅनेज, मी येतो. कोणाशी बोलत होता हा? कोणाला भेटायला जाणार आहे? हॅलो. हॅलो. हॅलो अनुज. हॅलो, बोल अनुज. आहे कोण ही? अनुज इतक्या रात्री कोणत्या मुलीला भेटायला जाणार आहे? काय प्रकार आहे, शोध घ्यायलाच हवा. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली संधी असू शकते. कुसुम अनुज बरोबर कुठे जाते? हा तर त्या मुलीला भेटायला जाणार होता. अनुज नक्की काहीतरी लपवतोय. काय लपवत असेल? त्यासाठी आधी त्या मुलीला शोधायला हवं. अनुजचा पाठलाग करतो, मग कळेल. कुसुम, काय झालं? कंटाळीस का तू? हो, ते मला दादा. दादा? कुठे आहे दादा? मला काही कळतच नाहीये. मला असं वाटतं मला भास होत आहेत. सकाळपासून माझं डोकं पण जरा जडच. सॉरी. कुसुम, तू उगाच स्ट्रेस घेऊ नकोस कसलाही. ओके? दादा, अजून किती वेळ लागेल हो? 20 ते 25 मिनिट. अनुज, हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय ना? कुसुम, तू एलीला फोन करून बघ, ती घरी आहे का? उचलत नाहीये. अनुज, अरे रुपालीचे बॅक टू बॅक मेसेजेस येत आहेत. सगळे तिकडे वाट पाहत आहेत. मला निघावं लागेल. कुसुम थांब ना, मी कॅब मिळते का बघतो. थांब. कुठे जाशील ना अंधारात एकटी? मी बघतो. नाही नको ना. एक मिनिट. हे बघ, इकडनं घर जवळच आहे. तू माझं एक काम करशील प्लीज? हा. हे लाडू तू प्लीज एलीला देशील? ती आज घरी एकटीच आहे आणि आज सणाचा दिवस आहे. प्लीज नाही नको म्हणूस. तिचा ऍड्रेस मी तुला मेसेज करते. प्लीज. हो. थँक्यू.
साहब मैं गाड़ी को स्टार्टर देता है. हाँ कुसुम पोचलीस की मला मेसेज करशील. हा हो तू पण कर. हो आणि सांभाळून जा अंधारातून. ओके सावकाश. नीट जा. हो बाय. साहब गाड़ी हो गई एकदम चकाचक. बोले तो एकदम मक्खन. चला के देखो. पैसे किती झाले? फक्त 10,000. काय? हा 10,000? कशाचे 10,000? तू गाडीचा कुठला स्पेअर पार्ट नाही बदललास काय? काय केलंस काय तू? कशाचे 10,000? अरे साहब गाड़ी के तो बस 2,000 रुपए हुए. मग वरचे 8,000? अरे वो मैडम के शिवाय खाने से बचाया मैंने तुमको. क्या साहब? तू काय केलंस? अरे ऐसे मैडम गए और मैं फटाक से पिच्चू के गाड़ी के स्टार्टर का नाम करके. या इलिशाने संजयला आमच्यामध्ये आणून खूप मोठी चूक केली आहे. आत्ता हा माझ्याकडे पैसे मागतोय. उद्या आणखी कोणत्या कारणासाठी कुसुमला माझ्याबद्दल आणि एलीबद्दल सांगितलं तर? अरे साहब रख देते. कर देता मैं कॉम्प्लीमेंट्री में. अनुज ये ना, मी तुझ्यासाठी वाईन आणते. का डिनर सर्व करू? काही नकोय मला एली. का? आज तुझ्यामुळे चांगलाच फसणार होतो मी. काय झालं अनुज? तुझा तो बॉयफ्रेंड भेटला होता. कुठे? कुठे? आता इथे येताना गाडी बंद पडली होती. चुकून बाय चान्स तो मेकॅनिक जर कुसुम समोर आला असता ना तर सगळी वाट लागली असती. कुसुमला कसं मॅनेज केलंय मी माझं मला माहिती. बरं काम झाल्यावर तो जायलाही तयार नाही. त्या कामाचे किती पैसे चार्ज केले त्यांनी तुला माहिती? तू तू काय सांगितलंस त्याला? हेच की कुसुम समोर जाऊ नकोस म्हणून. एली कुठे गेलाय तुझा स्मार्टनेस? हा काय लेवलचा मूर्खपणा केलायस तू माहितीये तुला? हाच तुझा फुल प्रूफ प्लान होता का? एली थोडक्यात वाचलोय मी आज. सॉरी, आपण जेवून घेऊयात ना, मग बोलूया. नाहीये मला इच्छा एली. तुझ्यामुळे मला सारखं सारखं खोटं बोलावं लागतंय कुसुमशी. आणि आता बास. आता मी खोटं नाही बोलणार तिच्याशी. इतकंच गिल्ट वाटतंय तर मग डिवोर्स दे ना तिला. तिला खरं कधी सांगायचंय कसं सांगायचं हे मी ठरवे. आणि जोपर्यंत मी स्वतःहून तिला खरं सांगत नाही तोपर्यंत मी तुला भेटणार नाही. अनुज, दिस इज टू मच. एक्सक्यूज मी एली. हे सगळं तुझ्यामुळेच होत आहे. तू जो हा सगळा गोंधळ घालून ठेवलास ना तो मला आधी निस्तरावा लागणार आहे. मग तिला विश्वासात घेऊन खरं काय ते मी सांगेन. आज तुझ्यामुळे कुसुमला चुकीच्या मार्गाने खरं काय ते कळलं असतं. प्लीज प्लीज आमच्या दोघांमध्ये इंटरफेअर करू नकोस. अंडरस्टूड? अनुज, अनुज थांब प्लीज, नको जाऊस. अनुज, अनुज, अनुज प्लीज थांब. मी हे सगळं फिक्स करते, ट्रस्ट मी. काय फिक्स करणार आहेस तू? तो मेकॅनिक इतका साधा वाटला होता तुला? अनुज ट्रस्ट मी हे सगळं फिक्स करते. अनुज, आज तू डिनरसाठी येणार म्हणून दिवसभर वाट बघते मी तुझी. आपली ही डेट मेमोरेबल होण्यासाठी खूप मेहनत घेतेय मी तुला प्रॉमिस केलं होतं की नाही की मी स्वतःच्या हाताने जेवण बनवेन. कोण आहे? अनुज प्लीज असं का कर. अनुज प्लीज, मी नाही तू देणार तुला. नक्की काय सुरू आहे यांच्यामध्ये? एली प्लीज स्टॉप इट. आपण बाहेर रस्त्यावर मी नाही जाऊ देणार. प्लीज.
मी कुसुमच्या घरी जातोय. संक्रांतीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्यांच्या घरी. मला एकही फोन करायचा नाही. अनुज मी आणि एकच गोष्ट मला एकदाच सांगायला आवडते. अनुज सरनोबत, हे फोटो नाही, तुझ्या तिजोरीची चावी आहे. आता बघच मी काय काय करतो. वा, प्रसादाचा मसाला दूध. हा, आज चाळीत सत्यनारायणाची पूजा होती ना, आणि घरी कीर्तन पण होतं. काही म्हण, आज देव पावला म्हणायचं मला. आता आपले सगळे प्रॉब्लेम लवकरच सुटणार आहेत. आता काय केलंस तू शशांक? मी काही केलेलं नाहीये, काळजी करू नकोस. अगं, ज्या कंपनीत मी पैसे गुंतवले होते ना, त्या कंपनीतून मला आज कॉल आला. आपलं फर्स्ट इन्स्टॉलमेंट लवकरच मिळणार आहे. खरंच सांगतोयस तू? हा मग 100%. आता दर महिन्याला आपल्याला इंटरेस्टचे इन्स्टॉलमेंट्स मिळतील. पैसे आले ना की आपण आधी तुझे दागिने सोडूया. देवच पावला. पण एवढ्या लवकर हे सगळं कसं? थँक्स टू मिस्टर अनुज सरनोबत. म्हणजे आतापर्यंत आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याने नेहमीच मदत केली ना. मी त्याला लगेच थँक्स म्हणून येते. तसाही तो कीर्तनासाठी आलाच आहे ना. हो, बर, पण आधी देवापुढे साखर ठेव. हो, आलेच मी. काय बंडलबाज माणूस आहेस तू अनुज. तुझा खरा चेहरा आज मी पाहिलाय. आता बघ मी काय करतो ते. इथे काय करतोयस? तू क्या कर रही इधर? जास्त शहाणपणा करायचा नाही. मी जे विचारते ना त्याचं आधी उत्तर दे. मैं काय को दूं? हाँ, नौकर समझेगी मेरे को? रे पिंडोक माणसा, ती कुमसुम इथे राहते आणि तिने जर तुला बघितलं ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. तू निघ बरं इथून. मैडम, दोस्त के वास्ते आयला मैं. वो भगवान का कार्यक्रम है ना, तो भंडारा खाने को आयला मैं. खड याचा मित्र सुद्धा आता इथेच राहतो. हे घे, आता निघायचा इथून. अरे मैडम, भगवान के वास्ते आयला मैं. त्याच्या त्यात काय दुआ पैसा दे के नहीं मिलता है. वो क्या बोलते उसको, वो ऐसे प्रसाद खा के जा रहे हैं. एक मिनिट, हे घे. ठीक है, जा रहे मैं. तुम खाओ भंडारा, एंजॉय. एली, तो संजय होता ना तुझा बॉयफ्रेंड? काय झालं? काय म्हणत होता? आणि इथे कशाला आला होता? तू त्याला पैसे का देत होतीस? एली, एली, अगं तू का रडतेस? आपण घरी जाऊया. ये तू, ये. बस आई.
मगाशी खाली उतरत होते तेव्हा मला एलिशा दिसली. इलिशाला मगाशी इतकं बजावून सांगितलं तरी इथे का आली ती? त्या मॅकॅनिकला ती अजूनही इलिशाचा बॉयफ्रेंड समजतीये. एली एली पाणी. थँक्स. एली प्लीज मला सांगशील का, तो संजय इथे, तू त्याला पैसे का देत होतीस? तू तर म्हणाली होतीस की तो खूप श्रीमंत आहे. मग काय चाललं होतं? हे बघ, ज्या माणसाला आपल्या प्रेमाची कदर नाहीये ना, त्यासाठी आपले अश्रू वाया घालवायचे नाही. इतके स्वस्त नाहीयेत ते. आणि तू अजिबात घाबरू नकोस. तू स्वतःला एकटी समजू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. काकू, तुम्ही अगदी खरं बोललात. एखाद्या माणसावर आपण खूप मनापासून प्रेम करत असू, पण जर का त्यालाच तुमची कदर नसेल ना, तर सगळंच व्यर्थ आहे. आज तू इथेच थांब. रुपाली, तिला कपडे दे. नाही काकू, खरंच नको. मी निघते आता. एली 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 अनुज, चल आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. एली, कुसुम, बॅग किती? कुठं चाललं? प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या. आमच्या बरोबर गाडीत पेशंट आहे. आम्हाला तिला डॉक्टरांकडे न्यायचंय. प्लीज. अहो मॅडम, आम्हाला आमची ड्युटी करू द्या की. अहो आम्हाला काय हाऊस आहे का लोकांना त्रास द्यायची? नाकाबंदी लागली, वरनं ऑर्डर आहे प्रत्येक गाडी तपासायची. गाडीचे कागदपत्र दाखवा आणि मग निघा. अहो पण प्लीज आम्हाला. कुसुम, त्यांना त्यांचं काम करू देत. या बाहेर या. अनुज सरनोबत, हा स्कॅम तुला खूप महागात पडणार आहे. नाही माझे पैसे तीन वसूल केले तर नाव शशांक लावणार नाही. माझे आणि अनुजचे हे असे फोटोज हे कोणी काढले असतील आणि अनुजला का पाठवले असतील? थँक्यू. ओके. काय म्हणाले? काही नाही, जनरल चेकिंग होतं. बरं चल आता लवकर. आपल्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जायला हवं. नाही, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्या इतपत मला काही झालेलं नाही. अँड आय एम फीलिंग बेटर नाव. अनुज, अरे गाडी चालू आहे, तू फोन का उचलतोयस? नॉट गुड.
अनुज कुमसुम दोघांपैकी कोणीही आत्ता ते फोटो पाहिले ना तर प्रॉब्लेम होईल. मला काहीतरी करायलाच हवं.